नमस्ते यूट्यूबर्स, मी तनुजा पाटील। तर येणाऱ्या इलेक्शनमध्ये तुम्ही नवीन आहात, यावर्षी तुमचं लिस्टमध्ये नाव आलेलं आहे, पण तुम्हाला माहिती नाहीये पोलिंग स्टेशन कुठे आहे, कुठे जाऊन तुम्हाला वोटिंग करायचं आहे। तर आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत की पोलिंग स्टेशन कुठे आहे, कुठल्या ठिकाणी जाऊन आपल्याला वोटिंग करायचं आहे। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता फर्स्ट आपल्याला गूगलमध्ये यायचं आहे। गूगलमध्ये आल्यानंतर वोटर आय डीसाठी जो आपली वेबसाईट आहे voters.eci.government.in ही वेबसाईट टाकून घ्यायची आहे। वेबसाईट टाकल्यानंतर हा इंटरफेस तुमचं इथे ओपन होणार। त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला पूर्ण डिटेल्स येतात, म्हणजे तुम्हाला जर नवीन वोटर आय डीसाठी रजिस्ट्रेशन करायचं असेल तर ते सुद्धा करू शकताय, किंवा रजिस्ट्रेशन केले ते रजिस्ट्रेशन कुठपर्यंत आलेलं आहे ते तुम्ही ट्रॅकमध्ये जाऊन चेक करू शकताय, किंवा तुमचं वोटर आय डी रेडी आहे पण तुमच्यापर्यंत अजून पोस्ट ऑफिसमधनं ओरिजिनल कार्ड आलेलं नाही आहे तर तुम्ही ई वोटर आय डी जो कार्ड आहे तो डाउनलोड करून सुद्धा घेऊ शकताय। ठीक आहे, तर आता आपण काय करणार आहोत, आपल्याला पोलिंग स्टेशन बघायचं आहे। म्हणजे माझं वोटर आय डी आहे, मी फर्स्ट टाइम वोटिंग करते पण मला माहिती नाही आहे ते कुठल्या ठिकाणी जायचं आहे, त्याचा ॲड्रेस काय आहे। त्या ॲड्रेसवर जाण्यासाठी आपल्याला इथे ऑप्शन दिलेला आहे सर्च इन इलेक्ट्रल रोल, त्या ऑप्शनवर यायचं आहे। त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपला जो वोटर आय डी आहे, वोटर आय डीवर आपल्याला एक नंबर दिला जातो, तो नंबर ॲड करून घ्यायचं आहे। ठीक आहे, ह्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघा हा पेज ओपन होणार। या पेजमध्ये आपल्याला फर्स्ट लँग्वेज सिलेक्ट करायची आहे, कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्हाला बघायचं आहे ते, जी काही लँग्वेज असेल। आता मी इथे मराठी सिलेक्ट केलं। मराठी घेतल्यानंतर आपला EPCI जो नंबर आहे तो नंबर ह्या ठिकाणी टाकायचा आहे, म्हणजेच आपला वोटर आय डी नंबर। वोटर आय डी नंबर टाकल्यानंतर आपलं जे स्टेट आहे ते स्टेट सिलेक्ट करायचे। त्यानंतर दिलेला कॅप्चा या ठिकाणी ॲड करून घ्यायचे। कॅप्चा ॲड केल्यानंतर जसंच्या तसं ॲड करायचं आहे। तो ॲड केल्यानंतर सर्चवर क्लिक करायचे। सर्च केल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी पूर्ण डिटेल्स बघायला मिळतील। आपला जो वोटर आय डी नंबर आहे तो, त्या व्यक्तीचं नाव, त्याचं एज किती आहे, कोणत्या स्टेटमधनं आहे, ठीक आहे, कोणता एरिया आहे आणि त्याचं पोलिंग स्टेशन काय आहे, ते आपण पूर्ण व्ह्यू करून डिटेल वाईज चेक करू शकतो। तर बघा या ठिकाणी पूर्ण इंटरफेस ओपन झालेला आहे, त्यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे मतदानाची। तर कोणत्या ठिकाणी आहे, त्या व्यक्तीचं नाव, त्याचं एज, त्यांचं डिस्ट्रिक्ट कुठला आहे, डिस्ट्रिक्ट नंतर त्यांचा जो एरिया आहे वोटिंगसाठी तो एरिया कोणता दिलेला आहे, त्यानंतर आपल्याला कुठल्या ठिकाणी जाऊन वोटिंग करायचं आहे, आपला वोटिंग नंबर किती आहे तो दिलेला आहे, आणि कोणत्या दिवशी तुम्हाला वोटिंग आहे ती सुद्धा डेट इथे दिलेली आहे। तर आपलं ह्या ठिकाणी 20/5/2024 रोजी आपल्याला वोटिंग आहे ती डेट दिलेली आहे। तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही त्याची प्रिंटआउटसुद्धा काढू शकताय। या ठिकाणी खाली माहिती दिलेली आहे बघा प्रिंटसाठी, त्यावर क्लिक करून त्याची तुम्ही एक प्रिंट काढून स्वतःकडे ठेवू शकताय। ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही तुमचं पोलिंग स्टेशन माहिती मिळवू शकताय। तर माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, ज्यांना कोणाला माहिती नसेल ते त्यांची इन्फॉर्मेशन अशा पद्धतीने काढू शकतात। धन्यवाद।